आजचा प्रेक्षक हुशार झालाय, म्हणजे तो हुशार आहे, कुठला कंटेंट पाहायचा ना पाहायचा तो ठरवतोय. पण तो थोडा कन्फ्यूज पण झालेला आहे. वेगवेगळे कंटेंट आहेत. पण ते सगळं करताना आता कधी-कधी असं होतं, की प्रेक्षक एखादा स्टारपेक्षा कथेला महत्त्व देतो. कधी-कधी कथा चांगली नसेल, स्टार चांगला असतो त्यामुळे कथा चालते. ह्याच्यामुळे प्रेक्षक बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतात. त्याबाबत काय सांगाल? म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर दडलेलं आहे. आपली लोक आहे ना, आपला ऑडियन्स जो आहे हं. तो हुशार आहे पण आता कन्फ्यूज झालेला आहे. हं, हं, इतकं समोर दिसतंय की काय घेऊ आणि बरोबर. त्यामुळे काहीच घेत नाहीये. हं, हं, समजतंय? इतक्या गोष्टी इतकं ओव्हरलोड झालंय ना. पूर्वीचा काळ वेगळा होता, जिकडे लिमिटेड कंटेंट होता. तो कंटेंट लिमिटेड असल्यामुळे त्याच्यातून चूज करणं सोपं होतं. किंवा हां, हे चांगलं आहे, हे जरा घेऊया किंवा हे वाईट आहे, पण याच्यातलं हे चांगलं आहे, ते घेऊया. हं. आता काय होतं माहिती आहे ना, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. 50 गोष्टी आहेत. हं, 50 गोष्टीमध्ये सगळं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आता मी काय घेऊ? त्यामुळे मी काहीच घेत नाही. हं, हं. हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे हुशार लोकांना कन्फ्यूज करणं, कन्फ्यूज कसं करावं, हे आपल्या मीडियानी, OTTनी दाखवून दिलं. आणि हो ना, म्हणजे आता माणसाची उत्क्रांती कशी झाली, तो आधी असा होता, माकड होतं त्याचं. मग तो हळूहळू सरळ झाला, सरळ झाला, सरळ झाला. मग हे आल्यानंतर परत ते ते असं पुन्हा असं खाली होत गेलं. चाललेलं आहे. पुन्हा खाली गेलं. म्हणजे परत माणसाचा माकड कसा करावा. हं. पूर्वी जेव्हा कागद होते, तेव्हा अंगठा लावणं म्हणजे काय होतं, शिक्षित आहे. हं, हं, आता काय आहे, आता फोन ओपन होतो, हं, हं, हं. बरोबर पण आहे. तुम्ही अंगठात लावताय ना. हो. मग तुम्ही कुठून कुठे गेलात ते विचार करा ना. हो. आपण फक्त त्या फॉर्मॅटनुसार पळतोय. एक्झॅक्टली. हं, तर तुम्ही कुठून कुठे गेलात आणि तुम्हाला कुठे जायचंय हं, हं, हं. हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तुम्ही हुशार आहात की नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा म्हणजे मी पण पाहिले अनुभवलंय, की बरेच चित्रपट सृष्टीतले कलाकार असतील, बिझनेसमन असतील, मोठे राजकीय ते खूप काम, नाव, पैसा मिळवल्यानंतर पुन्हा एक आयुष्य साधं सिंपल जगतात शेवटच्या टप्प्यात 10-20 वर्ष. त्याचं कारणच मला वाटतं हे असेल सगळं. शक्यता आहे. हं, हं, हं. असं होऊ शकतं. हो. कारण त्याची फ्युटिलिटी समजून येते. म्हणजे ते किती फ्युटाईल आहे, किती ते नको. हां, म्हणजे एक एक उंचीवर गाठल्यानंतर पुन्हा माणूस एक हां, साधं सिंपलकडे ठीक आहे. कारण वळतो मुळाशी आणि पुन्हा. म्हणच आहे ना, की हं. जितकं झाडाला फळं लागतात तेवढं ते झाड झुकतं. हो, हो, हो. ती गोष्ट बरोबर आहे. ते तसं विनम्र राहावं वगैरे, ती एक बाजू आहे त्याची. आणि दुसरं कसं ना, रिपल्शन नाही म्हणणार, पण मी त्या गोष्टींपासून दूर राहायची इच्छा होते, हं, की नको यार मला हे बस मी खूप अनुभवलंय. जसं मला ॲक्चुअली झालेलं आहे. तर मग मी फंक्शन्सला जात नाही कुठल्याही. अवॉर्ड फंक्शनला नाही जात, पार्टीजना नाही जात. त्याचं कारण आहे, की इतक्या लहानपणापासून इतक्या बघितल्या आहेत ना, पार्ट्या बघितल्या, फंक्शन बघितले, भरपूर केलं सगळं. आता ते नको वाटतं. त्या कळपात राहायची मला इच्छा नाही. मी आहे बाबा, मी मी असा आहे. तुम्हाला जेव्हा गरज आहे, आता तुम्हाला वाटलं यतीन कारेकरांना या पॉडकास्टसाठी बोलवावं. हं. यतीन कारेकरांना तुम्ही एक फोन केला. आपली मैत्री तर आहेच ना टिकून. बरोबर. पण त्याकरता तुम्ही ठेवलेल्या पार्टीमध्ये येणार नाही. हां. मला जमत नाही ते. हं. किंवा या पॉडकास्टला तुमच्या समजा कुठलं तरी अवॉर्ड मिळालं आणि त्याकरता तुम्ही तो फंक्शन आहे आणि बाबा यतीन कारेकर या, मला जमणार नाही. हं, हं, मी हं. कुठल्याही फंक्शनला जात नाही. मला आता दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला मला बेस्ट ॲक्टरचा प्राइज मिळाला. शार्ली देशमुख पुण्याचीच आहे. तिने एक फिल्म केली नेब्युला. अच्छा. त्याच्यात त्याच्याकरता मला बेस्ट ॲक्टरचा प्राइज मिळाला. पण ती म्हणत होती, चल, म्हणलं नाही तू जा. मी नाही येणार.